थंडीचे दिवस आहेत आणि बाजारात भरपूर अशा मुळ्याच्या शेंगा भेटतात बरं का. भाज्या नाही गेलेली आणि या मुळ्याच्या शेंगा येताना घेऊन आली. मैत्रिणींनो, थोड्याशा कवळ्या असल्या की छान लागतात आणि हळद मिठातली ही मुळ्याची शेंग माझी आजी ज्या पद्धतीने बनवायची ना त्या पद्धतीने मी बनवते. मैत्रिणींनो, जबरदस्त अशी चवीला लागते बरं का. अगदी 2 ते 3 मिनटामध्ये झटपट होते. जेवताना तोंडी लावण्यासाठी अशी मुळ्याची शेंग बनवू शकता. स्वच्छ नीट करून घेतली, धुवून घेतलेली आहे बघा. आणि आता कढईमध्ये तेल 2 चमचा घालायचं. तेल थोडंसं जास्तच घालायचं आहे, कारण थोडीशी आपल्याला तेलातच ती फ्राय करायला लागते. आणि आता तेल गरम झाल्यानंतर ही स्वच्छ धुतलेली नीट केलेली जी मुळ्याची शेंग आहे ना ती परतून घ्यायची. किती वेळ परतून घ्यायची? छान अशी मऊ होईपर्यंत परतून घ्यायची आहे बघा. झाकण ठेवलं, छान अशी वाफ दिली. पुन्हा आणखी त्यामध्ये मीठ घातलं चवीनुसार आणि हळद घातली, कारण हळदी मिठातली ही तेलात भाजलेली मुळ्याची शेंग जेवताना तोंडी लावताना एकदा बनवून नक्की बघा. 2 ते 3 मिनटामध्ये झटपट होते. आणि हे बघा, एवढी होईपर्यंत भाजायची आहे बघा. भाजली की त्याचा कलर चेंज होते आणि छान अशी कुरकुरीत क्रिस्पी होते बघा. मुळ्याची शेंग बनवून घेतली. आता घरात फक्त कोबी शिल्लक होता. गॅसवरती कढई ठेवली, 2 चमचे तेल घातलं आणि एक मोठा कांदा कट करून घेतलेला तो पण परतून घेतला. संध्याकाळची जेवणाची गडबड चाललेली. हे चपातीसाठी लागणारं पीठ भिजवून घेतलं आणि इकडे कांदा बघा छान असा भाजतोय. आणि कोबीची भाजी पण झटपटच बनवल्यावर का छान चवीला लागते. थोडंसं त्यामध्ये कांदा लसूण मसाला, हळद घातली आणि पुन्हा कांदा छान असा परतून घेतला बघा. आणि स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेला जो पत्ताकोबी म्हणजे कोबी आहे तो यामध्ये आपल्याला घालायचा. आणि पाणी न घालता ही कोबीची भाजी आपल्याला शिजवायची आहे. छान अशी चवीला लागते. पाणी घातलं तर थोडीशी चव त्याची बदलते. त्यामुळे झाकण ठेवायचं. चवीनुसार मीठ घातलं आहे, झाकण ठेवायचे, मंद आचेवरती भाजी शिजू द्यायची. आमच्या पाण्यात शिजवलेली ही कोबीची भाजी या पद्धतीने मैत्रिणींनी बघा 4 ते 5 मिनटं छान अशी शिजून दिली. आणि अधूनमधून ना थोडंसं चेक करून ना परतून घेतली. आणि हे बघा छान अशी भाजी शिजली. अख्खा मसूर बनवायचं म्हटलं की खूप तयारी करायला लागते आणि आज तितका वेळ पण नव्हता. साधी सोप्या पद्धतीने ही मसूरची भाजी बनवायची होती. तसं आपण मसूर भिजत घालायला ना विसरलेली. आता म्हटलं काय करायचं, तर कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून घेतली आणि मसूर छान असा शिजला. तसा पण तो पटकन शिजतो बरं का. गॅसवरती कढई ठेवली, 2 चमचे तेल घातलं आणि भरपूर असा लसूण घातला. मसाला जास्त वापरायचा नाही तर लसूण भरपूर घालायचा. लसणाच्या फोडणीत बनवलेल्या पण भाज्या खरंच छान अशा चवीला लागतात. काय करायचं, लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं. लसूण छान भाजला तरच भाजीला चव छान लागते बघा. कशाचंच वाटण केलं नव्हतं, त्यामुळे भरपूर असा कांदा कट करून घेतला आणि कांदा हलका मऊ होईपर्यंत आता परतून घेते बघा. कांदा सोनेरी रंगापर्यंत छान भाजून घ्यायचा. कांदा हलका मऊ झाला आणि टोमॅटो जो कट करून घेतलेला तो पण इथे तेलामध्ये परतून घेते. आणि टोमॅटो आणि कांदा छान शिजेपर्यंत परतून घ्यायचे. आता लवकर शिजावा म्हणून चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं. त्यामध्ये चवीनुसार कांदा लसूण मसाला घातला आणि घरात जे मसाले असतात म्हणजे मसाल्याच्या डब्यात धणेपूड, जिरेपूड जे काही असेल ते त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. झणझणीत बनवायची म्हणून थोडासा कांदा लसूण मसाला जास्तच वापरला आणि छान परतून घेते. थोडंसं त्यामध्ये पाणी घालते, छान असा हा मसाला एकत्रित शिजू देते. कारण कोरडा पडला तर थोडासा करपेल, म्हणून पाणी घातलं की छान मऊ शिजला जाईल. आणि ग्रेव्हीसाठी मसाला करायची गरजच नाही. हा मसाला छान शिजला की ग्रेव्ही तयार झाली बघा. आणि घाईगडबडीत प्रत्येक वेळेला आपण घाईगडबडीत जर भाजी करायची असेल तर या पद्धतीने बनवली ना तरी अशा बनवलेल्या भाज्या चवीला लागतात बरं का. आता मसाल्याच्या डब्यात जे मसाले असतील ते त्यामध्ये घातले बघा. पुन्हा एकदा छान असं परतून घेते, झाकण ठेवते, थोड्या वेळासाठी वाफ देते. थोडं पाणी घातले बघा म्हणजे मसाला छान एकसारखा शिजला जाईल. शिजवून घेतलेला मसूर आहे. कुकरला 2 शिट्ट्या केल्या बरं का, भिजवला नव्हता. तुमच्याकडे वेळ असेल तर सकाळी भिजत घातला तर परत कुकरला पण शिजवायची गरज नाही, पटकन शिजतो. पण आता भिजवलाच नव्हता म्हणून कुकरला 2 शिट्ट्या करून घेतल्या आणि छान शिजला होता बरं का. तसा पण मसूर पटकन शिजतो, जास्त वेळ लागत नाही. आणि थोडी रसरशी तुम्हाला आता भाजी वाटत असेल तर आणखी थोडा मसाल्यात हा मसूर शिजू द्यायचा. छान अशी मग चवीला पण लागते. वरून कसुरी मेथी, कोथिंबीर घालायची आणि छान अशी मसूरची भाजी तयार आहे. मैत्रिणींनो, एकदा या पद्धतीने बनवा बरं का. खूप छान असं चवीला असा पण बनवलेला मसूर छान लागतो. आणि तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो सॉस यामध्ये थोडासा घालायचा, म्हणजे त्याचा जो टोमॅटो सॉसचा जो फ्लेवर आहे या भाजीला छान लागतो. तसंही बनवू शकता, परंतु मी काही घातला नाही. आणि थोडा वेळ शिजू दिल्यानंतर ही भाजी बघा कशी तयार झाली. सकाळच्या घाई गडबडीत टिफिन असो किंवा रात्रीच्या जेवणात या पद्धतीने नक्की बनवा.